हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू एक प्रॉपर्टी. पण ते प्रॉपर्टी डिस्कस करण्याच्या अगोदर आपल्याला एक कॉन्सेप्ट आलं पाहिजे. ते कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ते कॉन्सेप्ट आहे इंटरसेप्ट. आता आठवतं कसं आहे तुम्ही सांगा. मला माहिती आहे इंटरसेप्ट म्हणजे काय. ओके, चला डिस्कस करूया. इंटरसेप्ट म्हणजे चला त्यासाठी आपण लाईन घेतलं, लाईन एन. अजून एक लाईन घेतलं ते आहे लाईन एम. आणि या लाईन एन आणि लाईन एन ला इंटरसेक्ट करत आहे अजून एक लाईन. ते आहे लाईन एक्स. तर बघा, हे जे लाईन एक्स आहे ते लाईन एन आणि लाईन एन ला इंटरसेक्ट करत आहे दोन वेगवेगळ्या पॉइंटवर. टू डिस्टिंक्ट पॉइंट ज्याला आपण म्हणतो जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये. डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे वेगवेगळ्या पॉइंट्सवर इंटरसेक्ट करत आहे. तर आपण या लाईनला म्हणतो काय, हे आहे ट्रान्सव्हर्सल. म्हणजे आपण म्हणतो लाईन एक्स जी आहे ते ट्रान्सव्हर्सल आहे. कोणासाठी? लाईन एल आणि लाईन एम साठी. ओके, ट्रान्सव्हर्सल पण आपल्याला माहिती. तर आता लाईन एन आणि लाईन एन साठी एक ट्रान्सव्हर्सल आहे लाईन एक्स, आणि ते इंटरसेक्ट करत आहे ऍट पॉइंट पी अँड पॉइंट क्यू. हे जे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहेत यांना आपण जर जॉईन केलं तर आपल्याला काय मिळतं? एक सेगमेंट मिळतंय, आणि ते सेगमेंट आहे पी क्यू. याला आपण म्हणतो इंटरसेप्ट. म्हणजे पी क्यू जे आहे त्याला आपण म्हणतो इंटरसेप्ट. म्हणजे इंटरसेप्ट काय? इंटरसेप्ट एक सेगमेंट आहे. हे सेगमेंट जे आहे ते कशावर फॉर्म केलंय? ट्रान्सव्हर्सल. कोणी फॉर्म केलंय? या दोन्ही लाईन्सनी. कुठे? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन जे आहे ते जॉईन करून जे आपल्याला इंटरसेप्ट मिळते, जे सेगमेंट मिळते त्याला आपण इंटरसेप्ट म्हणतो. म्हणजे आपण काय लिहिणार? सेगमेंट पी क्यू इंटरसेप्ट आहे, राईट, ऑन ट्रान्सव्हर्सल एक्स. कोणी फॉर्म केलंय? लाईन एल आणि लाईन एम नी. म्हणजे आपण स्टेटमेंट लिहिताना कसं लिहिणार बघा? सेगमेंट पी क्यू इज द इंटरसेप्ट फॉर्मड ऑन ट्रान्सव्हर्सल एक्स बाय लाईन्स एल अँड एम. ही जे भाषा आहे ते तुम्हाला समजलं? व्हेरी गुड. आता म्हणजे आपल्याला ट्रान्सव्हर्सल काय ते माहित आहे, इंटरसेप्ट काय ते माहित आहे. आता बघूया प्रॉपर्टी. आता हे जे प्रॉपर्टी आहे याचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. तर नाव ऐकूनच आपल्याला काहीतरी समजलं असेल ना. म्हणजे इकडे 3 पॅरलल लाईन असेल, ट्रान्सव्हर्सल की ट्रान्सव्हर्सल्स म्हणजे एकापेक्षा जास्त ट्रान्सव्हर्सल असेल. ओके, पहिल्यांदा स्टेटमेंट बघून घेऊया. स्टेटमेंट काय? स्टेटमेंट पहा, दिले द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same 3 parallel lines. आता तुम्ही जाणून हे मोठं स्टेटमेंट आहे, बघून घाबरायला होत आहे नाही ना, एकदम सोपं आहे. चला बघून घ्या काय. आता स्टेटमेंट वाचल्याने आपल्याला हे समजतं 3 पॅरलल्स आहे, आणि प्रॉपर्टीचं नाव पण दिलं ना तिकडे पण माहिती आहे बघा. रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे आपल्याला 3 पॅरलल लाईन्स. म्हणजे लाईन एल एक लाईन आहे, लाईन एम हे जे लाईन एल ला पॅरलल आहे, आणि लाईन घेतलंय लाईन एन. हे तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे लाईन एल पॅरलल टू लाईन एन पॅरलल टू लाईन एन आपल्याला दिलंय. म्हणजे 3 पॅरलल लाईन्स आहे. आणि स्टेटमेंट वाचा तुम्ही, पहिलं स्टेटमेंट वाचा. स्टार्टिंगला काय दिलंय? रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल. म्हणजे या पॅरलल लाईन साठी आपल्याला एक ट्रान्सव्हर्सल घ्यायचं आहे. ट्रान्सव्हर्सल म्हणजे एक लाईन पाहिजे जे या तिन्ही लाईनला इंटरसेक्ट करते, छेदते. ओके, चला ड्रॉ करूयात. म्हणजे ते ट्रान्सव्हर्सल आहे एक्स, पण ते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मार्क करावं लागेल ना, डिस्टिंक्ट पॉइंट. चला मार्क करूया ABC. तर हे मार्क केलेलं आहे. चला मी तुम्हाला विचारतो, या ट्रान्सव्हर्सलवर इंटरसेप्ट फॉर्म केले का लाईन ए आणि लाईन एम? तुम्ही सांगा हो, कोणतं आहे? AB. लाईन एम आणि लाईन एन इंटरसेप्ट फॉर्म केलाय का? तुम्ही सांगणार हो, BC. अजून एक इंटरसेप्ट आहे का? बघा बघा बघा, विचार करा, बघा विचार करा, बघा बघा. हो, लाईन एन आणि लाईन एन एक इंटरसेप्ट फॉर्म केले ना, AC. म्हणजे या ट्रान्सव्हर्सलवर 3 इंटरसेप्ट फॉर्म झाले. ते आहे AB, BC आणि AC. हे आपल्याला ओके. तर पुढे वाचूया काय दिले. इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. म्हणजे लाईन एक्स ला सोडून अजून एक ट्रान्सव्हर्सल आहे ना. अजून एक ट्रान्सव्हर्सल ड्रॉ करूया. ते आहे लाईन वाय.
आता हे ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणजे इकडे पण 3 पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असणार आहेत. त्याला घेऊया ते एक्स, वाय आणि झेड. मला सांगा इकडे किती इंटरसेप्ट आहेत? 3 आहेत. कोणते ते? एक्स, वाय, दुसरं काय? वाय, झेड, तिसरं काय? एक्स, झेड. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला ट्रान्सव्हर्सल इंटरसेप्ट आता एकदम समजले. म्हणजे आता स्टेटमेंट पण समजलं. स्टेटमेंटसाठी काय ड्रॉ करायचं ते समजलं. आता रिझल्ट बघू. रिझल्ट काय? हे सांगते द रेशिओ ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल. एका ट्रान्सव्हर्सलवर जे इंटरसेप्ट बनले त्याचा रेशो. ओके, तर जर आपण ए बी आणि बी सी या इंटरसेप्टचा रेशो घेतलं म्हणजे काय येणार आहे? ए बी अपॉन बी सी हे रेशो आहे. हे जे आहे ना हे रेशो आपण लिहितो ए बी अपॉन बी सी. त्यांनी सांगितलं हे जे रेशो आहे ते इक्वल आहे. म्हणजे ए बी अपॉन बी सी इक्वल आहे. कशाला इक्वल आहे? टू द रेशो. एक रेशो दुसऱ्या रेशोला इक्वल आहे. त्या रेशो रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स. हे महत्वाचं व्हेरी गुड शब्द आहे ते. करस्पॉन्डिंग इक्वल आहे रेशोला. कशाच्या रेशोला? करस्पॉन्डिंग इंटरसेप्टच्या रेशोला जे बनलाय दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर. दुसरे ट्रान्सव्हर्सल म्हटलं तर पाय आहे त्याच्यावर जे बनले आहेत त्या इंटरसेप्टचं रेशो. बट करस्पॉन्डिंग म्हणजे ए बी साठी करस्पॉन्डिंग काय झालं या ट्रान्सव्हर्सल? एक्स वाय ना. बरं समजलं का? कारण लाईन एल आणि लाईन एम मी इकडे काय बनवलंय? ए बी. इकडे काय बनवलंय? एक्स वाय. म्हणजे ते करस्पॉन्डिंग आहे. म्हणजे एक्स वाय. आणि बी सीचा करस्पॉन्डिंग काय आहे? वाय झेड. म्हणजे ए बी अपॉन बी सी जे आहे ते कोणत्या रेशोला इक्वल आहे? एक्स वाय अपॉन वाय झेड ला इक्वल आहे. हेच रिझल्ट आहे. हेच रिझल्ट आहे. झालं. म्हणजे एकदम सोपं आहे की नाही? म्हणजे आपल्याला समजलं हे जे प्रॉपर्टी आहे कधी यूज करायचं? जेव्हाही आपल्याला 3 पॅरल लाईन्स दिलेत आणि त्या पॅरल लाईनसाठी 2 ट्रान्सव्हर्सल दिले असतील तर आपण हे यूज करू शकतो. आणि तुम्हाला माहित आहे रिझल्ट तर आलं. रिझल्ट तर आलं पण रिझल्टनी सम्स कसे येणार आहे? ए बी देतील, बी सी देतील, एक्स वाय देतील आणि सांगतील वाय झेड फाईंड करा. तुम्ही सांगा एकदम सोपं आहे. समजलं आपल्याला आणि एकदम इझी पण आहे. ओके, पण हे जे प्रॉपर्टी तुम्ही यूज करता प्रेझेंटेशन लिहावं लागेल. पहिल्यांदा काय लिहायचं? लाईन एन पॅरलल टू लाईन एन पॅरलल टू लाईन एन लिहायचं. हे 3 लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे लिहिलं. त्याच्यानंतर ट्रान्सव्हर्सल नाव लिहायचं. ऑन ट्रान्सव्हर्सल्स एक्स अँड वाय. त्याच्यानंतर लिहायचं हे रेशोज इक्वल आहे. ब्रॅकेटला रिझन लिहायचं. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. समजलं? हो एकदम सोपं आहे. पण मला विचारायचं फक्त हेच रेशो येणार ना? अजून येऊ शकतं ना? कारण आपल्याला माहित आहे या ट्रान्सव्हर्सलवर 3 इंटरसेप्ट्स आहेत. तर आपण ए बी आणि बी सीचा रेशो घेतलं पण ए बीचा रेशो आपण फक्त बी सी बरोबर नाही ए सी बरोबर पण घेऊ शकतो. म्हणजे ए बी आपण ए सी हे रेशो घेऊ. जर आपण हे रेशो कन्सिडर केलं इंटरसेप्टचं तर हे रेशो कशाला इक्वल आहे? करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट म्हणजे ए बीचं एक्स वाय आणि ए सीचं एक्स झेड. म्हणजे रेशो काय? ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू एक्स वाय अपॉन एक्स झेड. ब्युटिफुल. हे झालं ना? हे झालं. आता काय तुम्ही समजा अजून येणार आता जसं आपण ए बीचा रेशो घेतलं ए सी बरोबर आपण बी सीचा रेशो घेऊ शकतो ए सी बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला समजलं तिसरा रेशो काय येणार आहे? बी सी अपॉन ए सी इज इक्वल टू वाय झेड अपॉन एक्स झेड. हे रेशोज इक्वल आहेत आणि हे आहे कम्प्लीट रिझल्ट जे आपल्याला या प्रॉपर्टीतून मिळाले. आता प्रॉपर्टी समजलं, प्रेझेंटेशन कसं करायचं समजलं, कधी यूज करायचं ते समजलं. तेच महत्वाचं. म्हणजे फक्त प्रॉपर्टी लक्ष ठेवायचं नाही, कधी यूज करायचं, काय यूज करायचं आणि कसं यूज करायचं. म्हणजे प्रेझेंटेशन कसं करायचं ते समजून घ्यायचं. ते समजलं? आवडलं पण आहे. व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्हाला जी पद्धत आहे शिकण्याची ते आपण इकडे गणित शिकतोय आणि हे चॅप्टर चालू केलं सिग्युलॅरिटी. तर जे पद्धत आहे ज्या पद्धतीने आपण शिकतोय ते सोपं वाटतंय आणि त्याच्याने तुम्हाला लाभ होतो ना, फायदा होतो ना. फायदा होतोय तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, त्यांच्याशी शेअर करा. म्हणजे त्यांचं पण उद्धार होईल, त्यांना पण बरं वाटेल आणि ते पण म्हणते इझी आहे. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सांग या कॉन्सेप्टवर डिस्कस करताना. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.